प्रज्ञा सूर्य हरिभक्तपरायण पृथ्वीराज महाराज जाधव यांना विनंती आहे, बाबांना आपण वधूवरांना शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी पुढे यावं। या कार्यक्रमासाठी सन्मान्य राम तळेकर, सुनील महाराज बाळे, सन्मान्य महेंद्रजी सोनोने मेजर यांचंही सहर्ष स्वागत। ॲडव्होकेट केडी यांना धुमाळ, आपल्या अगस्ती संस्थांचे प्रमुख, त्याचप्रमाणे रावसाहेबजी दिघे सर, किशोरभाऊ टोकसे, सन्मान्य स्वर्णाजी उंबरकर या सर्वांचं सहर्ष स्वागत। सोमनाथजी महाराज तळेकर यांचंही स्वागत करतो। वधूवरांना आशीर्वाद देत आहेत हरिभक्तपरायण पृथ्वीराज महाराज जाधव। कॅमेरामन संत स्टेजकडे आपण तिकडे दाखवावं। हरि ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। भगवान पांडुरंगाच्या कृपेने आणि सर्व संतांच्या शुभाशीर्वादाने चिरंजीव सौभाग्याकांक्षिणी ज्ञानेश्वरी आणि चिरंजीव साहिल या उभय उद्वारांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत। वारकरी संप्रदायाचा एक पाईक या नात्यानं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात या वधूवरांच्या भावी आयुष्यासाठी अभिष्ट चिंतनासाठी मी उभा आहे। माझा संप्रदाय तुकोबारांचं तत्त्वज्ञान भौतिक आणि पार्थिव वस्तूचा आशीर्वाद देण्याला परवानगी देत नाही। तुकोबाराय बोलले, माझ्या मुखावाटा न यो हे वचन फावे हे संतान द्रव्य कोणा। त्यामुळे भौतिक समृद्धी आणि ऐश्वर्य याचा आशीर्वाद देण्याची काही आवश्यकता नाही, ते ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाचं फल ज्याला त्याला प्राप्त होतं। परंतु वारकरी संतांच्या ठिकाणी दिव्य संपत्तीचे काही गुण आहेत की जे मानवी जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहेत, जगण्यासाठी त्याची अत्यंत आवश्यकता आहे। सर्वात पहिला गुण आहे विवेक। जीवन जगताना विवेकाची नितांत गरज आहे आणि माझे ज्ञानोबराय विवेकाचे सागर आहेत। म्हणून मी ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करीन, या उभय उद्वारांना उदंड विवेक प्राप्त करून द्यावा। जीवन जगताना दुसरी सर्वात महत्त्वाची शक्ती आहे सद्बुद्धी। संतांच्या कृपेने सद्बुद्धी प्राप्त होत असते आणि सद्बुद्धीने सत्निर्णय होऊन सत्कर्म घडत असतं। त्यामुळे माझ्या संतांच्या चरणी मी प्रार्थना करीन की या उभय उद्वारांना भावी आयुष्यामध्ये जगताना सद्बुद्धीची प्राप्ती व्हावी आणि सर्वात महत्त्वाचं आयुष्यातील संकटांना आणि प्रसंगांना तोंड देण्यासाठी सात्विक धैर्याची नितांत गरज असते। हे सात्विक धैर्य फक्त संत सेवेने आणि भगवंत सेवेने प्राप्त होतं। म्हणून पांडुरंगाच्या चरणी आणि संतांच्या चरणी मी प्रार्थना करीन की या उभय उद्वारांना त्यांच्या आयुष्यामध्ये या आयुष्याला सामोरं जाण्यासाठी आवश्यक अशी ही त्रिविध संपत्ती विवेक, सद्बुद्धी आणि सात्विक धैर्य याची उदंड प्राप्ती हो आणि त्यांना भगवान पांडुरंगाचे आशीर्वाद यावजीव प्राप्त हो। त्यांची परस्पर निष्ठा, परस्पर प्रेम आणि परस्पर समर्पण आयुष्यापर्यंत टिको एवढी कामना व्यक्त करतो। थांबतो। रामकृष्ण हरी। धन्यवाद महाराज।